नमस्कार, SN न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गाय ठार झाल्याची घटना घडली आहे। चिचोंडी बुद्रुक येथील निवृत्ती पांडुरंग मडवई यांच्या शेतात बांधलेली गाय पहाटेच्या वेळी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ठार झाली। या घटनेने परिसरामध्ये घबराट पसरली आहे। या संदर्भात सविस्तर वृत्त असे। येवला तालुक्यातील चिचोंडी परिसरामध्ये नियमितपणे बिबट्याचे दर्शन होत असून वन विभागाने वेळोवेळी पिंजरा लावून देखील बिबट्या पिंजराला गुंगारा देत आहे। त्यामुळे अशा घटना घडत असल्याचे निदर्शनास येत आहे। निवृत्ती मडवई यांनी आपल्या मोकळ्या झालेल्या कांद्याच्या शेतात गाय बांधून दिली। पहाटेच्या वेळी बिबट्याने गायीवर हल्ला करत गायीला ठार केले। यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे बिबट्याला तातडीने जेरबंद करावे अशी मागणी वेदांत मडवई यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे। गेल्या आठवड्यात धुळगाव फाटा रस्त्यालगत राजेंद्र आबा मडवई यांनी त्यांच्या शेततळ्यावर बिबट्याचा मुक्त संचार आपल्या मोबाईलमध्ये बंदिस्त केला होता। त्यानंतरच 2 दिवसांनी सुभाष मडवई यांच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला। मात्र बिबट्याच्या तावडीतून कुत्र्याला सोडवण्यात यश आले। मात्र रात्री घडलेल्या या घटनेने परिसरामध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। एकीकडे कांदा काढण्याचे कामे सुरू असून त्यातच अशा घटना घडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। दरम्यान वन विभागाचे अधिकारी पंकज नागपुरे, भाऊसाहेब माळे, गणेश चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। यावेळी राजाराम मडवई, नामदेव मडवई, भागवत खराटे, संदीप खराटे आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते। SN न्यूजसाठी प्रतिनिधी प्रमोद पाटील, येवला। धन्यवाद। माझं नाव वेदांत निवृत्ती मडवई, राहणार चिचोंडी बुद्रुक, तालुका येवला, जिल्हा नाशिक। आमच्या शेतात गाय मानलेली असताना पहाटेच्या सुमारात बिबट्याने हल्ला केला व ती ठार झाली। आता ही वारंवार घटना चालूच राहते, कारण आमच्या परिसरात नेहमी बिबट्याचे दर्शन होत राहतं। आम्हाला शासनाचं एकच मागणी का तेवढे आम्हाला भरपाई की भेटावा, बाकी काही नाही। आमच्याकडे बिबट्या नेहमी दिसत असताना शासनानं याच्याकडे लक्ष द्यावा आणि बिबट्याला पिंजरा लावून लवकर आमच्या शेतकऱ्याचं ते भीतीचं वातावरण पसरलं आहे ते लवकर हे करावा।